नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. परिवर्तन महाशक्तीचे नेते संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, मनोज जरांगे यांची भेट घेणार. थोड्याच वेळात गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेणार. हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी, पोस्टर व्हायरल. राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत पाटील यांचा फोटो. नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी असा पोस्टरवर उल्लेख. लातूर जिल्ह्यातल्या सर्व जागा विधानसभेला निवडून आणण्याच्या दृष्टीनं अमित देशमुख यांच्याकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये औसा आणि उदगीर मतदारसंघावर अमित देशमुख यांचा नव्यानं दावा. प्रशासनाचा विरोध झगारत रोहित पवार यांनी कुसडगावमध्ये SRPF केंद्राचं लोकार्पण केलं. रोहित पवारांनी गेटवर फीत कापली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा. जयंत पाटील यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या अमित भांगरे यांच्या नावाची विधानसभेच्या जागेसाठी घोषणा. अकोल्यातील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेमध्ये जयंत पाटील भडकले. भाषण चालू असताना अजित पवारांच्या नावानं कार्यकर्त्यांना घोषणा दिल्यानं जयंत पाटलांनी भाषण थांबवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्तन आघाडी महाशक्तीचा पदाधिकारी मेळावा. बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार. वर्ध्याच्या देवळी मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटाचा दावा. वरिष्ठांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याची शिवसेनेचे नेते अशोक शिंदे यांची माहिती. हिंगोली विधानसभेमध्ये भाजपकडून विद्यमान तानाजी मुटकुळे आणि रामदास पाटील सुमठाणकरांचे एकाच वेळी गाव दौरे. एकाच पक्षातील दोन मोठे नेते विधानसभेसाठी गाव दौरे करत असल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था. अमरावतीमध्ये अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेची घोषणाबाजी. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक. नागपूर शहरामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. नागपुरात 6 पैकी 2 जागांवर पवार गटाचा दावा. मात्र काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाही. धाराशिवमधील उमरगा लोहारा विधानसभेमध्ये महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे उमेदवारीवर ठाम, तर विद्यमान भाजपचे आमदार ज्ञानराज चौगुले 3 वेळचे आमदार. महायुतीमध्ये भाजपच्या कारंजा विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. वाशिमच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. सिंदखेड राजा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. दिलीप वाघ निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार, तर गायत्री शिंगणे यांचा मतदारसंघावर दावा. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. खासदार नागेश पाटील आष्टेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्ह्यातील आदिवासी समाज आक्रमक. अहमदनगरमध्ये धनगर आंदोलक आक्रमक. संभाजीनगर महामार्ग अडवला. गेल्या 4 तासांपासून 2 धनगर आंदोलक बेपत्ता. गोदावरी नदीमध्ये शोध घेण्यासाठी NDRFची टीम रवाना. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल सादर. पुतळ्यांतर्गत गंज, कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला. चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात माहिती. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस. शिवरायांच्या पुतळ्याच्या खर्चाचा तपशील आल्यावर माहिती देणार. पोलिसांकडून आलेल्या नोटीसला वैभव नाईकांचं उत्तर. पुण्यातील भोरमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार किरण दराडे यांच्याकडून दिवाळी फराळ किराणा किटचं वाटप. नाव नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी महिलांची मोठी झुंबड. राजवाडा चौकामध्ये 1 किलोमीटरपर्यंत रांगा. अमरावतीमध्ये ठाकरे गट आणि विमा अधिकाऱ्यांमध्ये वाद. नांदगाव खंडेश्वरमधील कृषी कार्यालयामध्ये खडाजंगी. ठाकरे गटाच्या प्रकाश मारोटकर यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उगारला, तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर सोयाबीनची झाडं फेकली. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा नगरपालिकेवर मोर्चा. शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी. पाणी न देणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो, कार्यकर्त्यांच्या घोषणा. बुलढाण्यामध्ये कृषी अधीक्षक कक्षामध्ये रविकांत तुपकर यांचं मुक्काम आंदोलन. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्यानं तुपकर आक्रमक. दिरंगाई करणाऱ्या पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नांदेडच्या अर्धापूरमधील देगाव इथल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्यावर युवक काँग्रेसचा रुग्ण मोर्चा. उसाला प्रतिटन 3200 रुपये भाव देण्याची मागणी. मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सभेमध्ये जाब विचारण्याचा इशारा. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ समर्थन मोर्चा. शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचं संपादन करून मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याच्या पाटणमधील वांग मराठवाडी धरणाच्या काठावर जलसत्याग्रह आंदोलन. वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी.
जळगावच्या भुसावळ DRM कार्यालयावर ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचं आंदोलन। सेवेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विविध मागण्यांसाठी आंदोलन। हिंगोलीमध्ये मूग आणि उडदाचं पीक कापणी प्रयोग कागदावरच। संभाजी ब्रिगेडचा आरोप। पीक कापणी संदर्भात माहिती देण्यासाठी वसमत कृषी विभागाची टाळाटाळ। माहिती न मिळाल्यास उद्या गाढव मोर्चा काढण्याचा देखील इशारा। नाशिकच्या RTO कार्यालयामध्ये शुकशुकाट। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर। RTO कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी 24 सप्टेंबरपासून बेमुदत संप। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची मागणी। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर राहणार। शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। कोकणामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सरासरीच्या 104% इतका पाऊस। नागपूरमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात। दुपारपासून सुरू पावसाच्या हलक्या सुरू। सकाळपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण। धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलं। 8 नंबर 20 नंबर दरवाजातून सीना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। जगबुडी नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। पाण्याच्या पातळीमध्ये 1 मीटरनं वाढ झाल्यास शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसानंतर चांदणी नदीला पूर आल्यानं धसपिंपळ गावातील पूल वाहून गेला। वाहतूक ठप्प। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, सातारा शहर, वाई, जावळी या तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। ओढे, नाल्यांना पूर। अनेक ठिकाणच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं। जायकवाडी धरणातून 57,092 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाचे एकूण 18 गेट 3 फुटांनी उघडले। सोलापुरातील उजनी धरणामधून 31,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। उजनी धरणामध्ये सध्या 122 TMC इतका पाणी साठा। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे उघडले। मांजरा आणि तेरणा नदीला पुराची स्थिती। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पारनेर तालुक्यातील मांडोहळ धरण ओव्हरफ्लो। 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर रब्बी पिकांना देखील फायदा होणार। परभणीच्या जिंतूरमधील येलदरी धरणामध्ये खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली। येलदरी जलाशय 100% भरण्याची स्थिती। धरणामध्ये सध्या 86% पाणी साठा। धुळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। कापडणे, धमाने, देवभाने या परिसरातील शेतीचं अतोनात नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। केळी, कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान। माळा परिसरामध्ये केळीच्या बागा भुईसपाट। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कापूस जमीनदोस्त। बळीराजा पुन्हा एकदा संकटात। शिर्डीमध्ये महिला भाविकाकडून साईबाबांच्या चरणी 18 लाखांचा मुकुट अर्पण। 258 ग्रॅम वजनाच्या मुकुटावर सुंदर असं नक्षीकाम। मुकुट साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द। नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील। 5 दानपेट्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं दानपेट्यांना कुलूप। परभणीच्या पूर्णा इथल्या मंदिर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। देवस्थानच्या प्रवेशद्वारासमोरील गटार तुडुंब भरल्यानं भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय। शासकीय सेवेमध्ये कायम करण्यासाठी उमेद अभियानातील महिला आक्रमक। धुळे जिल्हा परिषद आणि लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेद अभियानातील महिलांचं ठिय्या आंदोलन। उमेद अभियानाला ग्रामविकास विभागामध्ये दर्जा देण्याची मागणी। भंडाऱ्याच्या गुंथारा गावामध्ये शिक्षकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेला पालकांनी कुलूप ठोकलं। शाळेमध्ये शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान। पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसवून शासनाचा निषेध नोंदवला। सांगलीच्या मिरजेमध्ये टोळी युद्धातून एका नवीन हॉटेलची तोडफोड। शहरामध्ये नव्यानं सुरू झालेल्या हॉटेलवर दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला। कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली।